नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपण घटक पाहणार आहोत, प्रकरण पाहणार आहोत, ते असणार आहे स्वरचिन्ह किंवा अक्षरांचे अवयव. म्हणजेच स्वरचिन्ह म्हणजे काय? पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार कशा पद्धतीने दिला जातो, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आणि हा व्हिडिओ असणार आहे इयत्ता पहिलीसाठी हा व्हिडिओ आहे. या प्रश्न प्रकारात दिलेल्या अक्षरांना स्वरचिन्ह लावून अक्षरे पूर्ण करायची असतात. पहा काय करायचं असते, तर स्वरचिन्ह लावायचे असतात. तर पाहूयात आपण, त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे. कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी हे स्वरचिन्ह जोडले आहे? सचिन, मीठ, विळा, जोडी. तर कोणत्या अक्षरा पहिल्या अक्षराला विचारले त्यांनी. इथं आहे पण दुसरं अक्षर आहे, त्यामुळं 3 नंबर. पुढं कावळ, काय केलं त्यांनी? कावळ डॅश डॅश या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला कोणतं स्वरचिन्ह जोडल्यास शब्द तयार होईल? 2 काने नसतात. पहिली वेलांटी कावळी होईल, दुसरी वेलांटी कावळी, आणि कावळा, कावळा लावल्यानंतर काय होईल? शेवटच्या अक्षराला कावळा, म्हणजे एक काना जोडला तर कावळा हा आपल्याला काय मिळतो? अक्षराला काय मिळतो? हा शब्द मिळतो. प्रश्न तिसरा, दिवाळ डॅश डॅश या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला कोणते स्वरचिन्ह जोडल्यास शब्द तयार होईल? दिवाळी असतं बाळांनो, दिवाळी. त्याला आपण दुसरी वेलांटी लावतो, पहिली लावत नाही. दुसरी वेलांटी लावतो. काना लावत नाही, उकारही लावत नाही. प्रश्न चौथा, फुलपाखर डॅश या शब्दाला शेवटच्या अक्षराला कोणते स्वरचिन्ह वापरू? तर आपल्याला पाहिजे फुलपाखरू, म्हणजेच दुसरा उकार. हा आपला काय झाला? पर्याय झाला. प्रश्न पाचवा, पर डॅशक्षा या शब्दातील मधला अक्षर वापरल्यास कोणते स्वरचिन्ह किंवा स्वरचिन्ह जोडल्यास शब्द तयार होईल? परीक्षा, परीक्षा असते, परीक्षा म्हणजे दुसरी वेलांटी येणार, पहिली येणार नाही, एक काना येणार नाही, उकार येणार नाही. कोणते येणार? तर दुसरी वेलांटी येणार. पुढचं प्रकरण आहे 16वं, भाषा विषयक सामान्य ज्ञान. म्हणजेच याच्यात आपल्याला ओळखायचं असतं की आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे, नंतर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, राष्ट्रीय फूल हे काय आहे? आपलं कमळ आहे, राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रीय गीत जनगण मन, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय पक्षी मोर. तर रंग पहा, रंग यांनी दिलेले आहेत. अधिक पांढरे, पांढरे शुभ्र, अधिक पिवळे, पिवळे धम्मक, अधिक लाल, लाल भडक किंवा लाले लाल, अधिक निळे, निळे गार, अधिक काळे, काळे भोर. प्रवासाची काही साधने, म्हणजे आपण काही प्रवास करत असतो त्याची साधने आपल्याला काय केलेलं आहे? यांनी दिलेलं आहे. पाण्यात चालणारे काय म्हणतो आपण त्याला? होडी, जहाज, पाणबुडी, डोंगी हे काय आहेत? आपले पाण्यात चालणारे आहेत. आणि हवेत उडणारे काय आहे? तर विमान, हेलिकॉप्टर, हवाई छत्री, अवकाशयान हे काय आहेत? अवकाशात उडणारे आहेत, म्हणजेच हवेत उडणारे आहेत. जमिनीवर चालणारी बैलगाडी, सायकल, मोटार, घोडागाडी, आगगाडी, रिक्षा, है ना, अशा पद्धतीने हे काय आहेत? प्रवासाची साधने आहेत. तर राजा, फळांचा राजा कोण आहे? तर आंबा. फळांचा राजा कोण आहे? तर आंबा. प्राण्यांचा राजा कोण आहे? तर सिंह. मुख्य ऋतू आपले कोणते आहेत? 3 आपले मुख्य ऋतू आणि महिने. बघा, पावसाळा, पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये काय असतो? पावसाळा असतो. हिवाळा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि
जानेवारी या 4 महिन्यामध्ये हिवाळा आपल्याला जाणवतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यामध्ये आपल्याला उन्हाळा जाणवतो. तर आठवड्यांचे वार तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो, आठवड्यांचे वार काय आहेत? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे काय आहेत? आठवड्याचे वार आहेत. इंग्रजी महिने कोणते आहेत? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे काय आहेत? आपले इंग्रजी महिने आहेत. तर स्वाध्याय आपल्याला त्यांनी विचारलं गेलेलं आहे, आठवड्यात एकूण किती वार असतात? बघा, आठवड्याचे वार मी तुम्हाला वरती दिलं होतं. आठवड्याचे वार किती असतात? तर आठवड्याचे वार असतात 7. पण आपण त्याला काय म्हणतो? आठवडे. 7 नंबर म्हणजे आठवड्याचे वार 7. प्राण्यांचा राजा कोण आहे रे? तर सिंह हा काय आहे? प्राण्यांचा राजा आहे. पाण्यात चालणारे वाहन कोणते? मोटार हे काय जमिनीवर चालतं. विमान हवेत. होडी पाण्यात. बस जमिनीवर. खालीलपैकी जंगली प्राणी कोणता? शेळी हे काय आहे? पाळीव प्राणी आहे. वाघ हा जंगली प्राणी आहे. मांजर कसली आहे? पाळीव आहे. कुत्रा पाळीव. म्हणून पर्याय क्रमांक 2 वाघ. खालीलपैकी इंग्रजी महिना कोणता? माघ हा मराठी, श्रावण मराठी, जून हा इंग्रजी, आषाढ हा मराठी. अशा पद्धतीने हा इंग्रजी महिना जून हा आहे. जसा पिवळा पिवळसर तसा लाल लालसर लालकट्ट लाल चमक लाल लाल लालसर लाल लाल म्हणजे काय? लालसर. फळांचा राजा कोणाला म्हणतात? पेरूला नाही, सफरचंदाला नाही, फणसला नाही. तर आंब्याला काय म्हणतो आपण? फळांचा राजा. खालीलपैकी जमिनीवर चालणारे जहाज हवेत चालते, जहाज पाण्यात चालते, विमान हवेत, हेलिकॉप्टर हवेत, घोडागाडी मात्र जमिनीवर चालते. थंडी कोणत्या ऋतूमध्ये असते? तर हिवाळ्यामध्ये काय असते? थंडी आपल्याला जाणवते. खालीलपैकी फुलांचा राजा कोणाला म्हटलं आहे? मोगरा नाही, झेंडू नाही, जास्वंद नाही. तर गुलाब या फुलाला काय म्हटलेलं आहे? फुलांचा राजा कोण आहे? तर गुलाब. अशा पद्धतीने आपण हा घटक पाहिला. तर मुलांनो, आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आजचा जो हा घटक किंवा प्रकरण पाहिलं, त्या प्रकरणाचं नाव होतं स्वरचिन्ह किंवा अक्षरांचे अवयव. हे आपण आज प्रकरण पाहिलं. आणि 2 नंबरचं प्रकरण म्हणजे प्रकरण 16 भाषाविषयक सामान्य ज्ञान हा एक आपण घटक आज पाहिला. तर मित्रांनो, आपण भेटणार आहोत पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ हे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.